दैनिक अहिल्याराज व हिंदी मराठी पत्रकार संघ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती व दैनिक अहिल्याराज वर्धापन दिवस निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन एक्सलन्स अवॉर्ड 2025 चे आयोजन करण्यात आले होते। खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक मोहम्मद फारूक यांना 1 जून 2025 रोजी मलकापूर येथे इंडियन एक्सलन्स अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले। राज्यातील 700 प्रस्तावांपैकी निवड करून 260 मान्यवरांना इंडियन एक्सलन्स पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजू काजळे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर हे होते। कार्यक्रमाच्या उद्घाटिका धनश्री काटीकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ हे होते। कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून निलेश तायडे, संदीप काळे ठाणेदार मलकापूर ग्रामीण, भाई अशांत वानखेडे संस्थापक समतेचे निळे वादळ, प्रसाद जाधव राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब दामोदर उद्योजक, प्राध्यापक डॉक्टर अनिल खरसे, प्राचार्य इंजिनिअरिंग व्ही.बी. कोलते कॉलेज, मोहम्मद फारूक, ज्येष्ठ पत्रकार विशेष प्रतिनिधी दैनिक भास्कर हे होते। कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादिका तानुबाई बिर्जे यांच्या प्रतिमांच्या पूजनाने करण्यात आली। कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक, राजकीय, कला, वैद्यकीय, वकील, उद्योजक अशा अनेक क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार इंडियन एक्सलन्स अवॉर्ड 2025 देऊन करण्यात आला। यावेळी देशासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। महिलांसाठी मानाचे असे समजले जाणारे अंगणवाडी शिक्षिका व आशा सेविका भगिनींचा सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात आला। कार्यक्रमाचे संचालन रवींद्र गणगे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी केले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।